आजीची नात आज स्वतःहून आपल्या घरी येणार होती. हो, आज तुझ्यासोबत ज्या कॉलेजच्या मुली आल्या होत्या त्यापैकीच एक तुझी मोठी बहीण असू शकते, म्हणजेच अन्नपूर्णाची मोठी नात असू शकते. ग्रॅनी आजी, त्या अन्नपूर्णा आजीचे जसे स्क्रू डिले झालेत तसे तुझे पण झालेत का? मग काय काही गुरुजी फुरुजींच्या प्रेडिक्शन्सवर बिलीव्ह करायला लागली आहेस तू? इथेच तर माशी शिंकली आहे ना. व्हॉट? माशी शिंकली आणि ते तुला ऐकू आलं? तू आज मला सांगते ना तुला हे सगळं ऐकता येतं म्हणून? परमेश्वरा, काय करू मी हिचं? काय करू मी? काही करू शकत नाही. सहन करावं लागेल तुला कामिनी, सहन करावं लागेल. शांत हो. अगं राजा, माशी शिंकली म्हणजे मला शंका आली असं म्हणायचंय मला. आणि काय आजपर्यंत त्या गुरुजींनी जे काही सांगितलं ना ते सगळं खरं होत आलेलं आहे. हे एक सेकंड, तू बोलतेस आज 3 ते 4 मध्ये त्या आजीची मोठी नात येणार होती आणि ती गावछाप आली? हो, म्हणजे गुरुजींच्या सांगण्यानुसार आज तुझ्यासोबत आलेल्या मुलींना वगळता म्हणजे त्यांना बाजूला करता उरतं कोण? कमळी निंगे. अगं काय काय करायलेस? अगं काय नाही, इथंच जरा पाय मोकळं करत होतो. पाय मोकळं करत होतो? अगं कळतंय का तुला काय आरामाची गरज आहे निंगे? अगं वय की वय, आरामच करायलोय. सारखं झोपून झोपून अंग दुखायला लागलंय माझं, म्हणून जरा बाहेर आलतो ग. कमी फेऱ्या मार. कमळे, निंगे, बंड्या. बंड्या निंगे, पटक निंगे, निंगे. अगं हाताला काय झालं तुझ्या? इकडे बघ. अगं इथं पण लागलंय काठी. कमळे, अगं निंगीला काय झालं? अरे बंड्या काय नाही, तो एक परवा छोटासा ऍक्सिडेंट झालेला, तेच, बाकी काय नाही. काय छोटा ऍक्सिडेंट? किती लागलंय बघ तुला? मला एक फोन करून सांगायचं का नाही? मी आलो असतो ना लगेच. अरे बंड्या काय नाही झालं, आता दवाखान्यात बी जाऊन आलो, आता बरं वाटतंय मला. निंगे, जरा काळजी घेत जा ग स्वतःची. तुला काय झालं असतं तर माझ्यावर जबाबदारी आहे तुझी. आत्ता कमी लागले म्हणून. कमी जास्त काय झालं असतं तर आईबाला काय तोंड दाखवलं असतं मी? हा, ते कुठं आहेत? वरनं तर बघत असतील की नाही? तुला काय झालं ना, वर जाऊन आईबाला काय तोंड देणार आहे तू सांग मला. अरे बंड्या गप की, का उगाच डोळ्यात पाणी आणतोयस? काय बी नाही झालं मला, मी बरा आहे. आणि आता तू आला म्हणल्यावर बघ कशा 2 दिवसात टाणाडोळ्या मारतोय की नाही ते नाव बंड्या. मुंबईला येणं कसं काय केलंस? अगं कामाने मी चालतो. मी ऐकी बघ, सरू काकींनी तुमच्यासाठी लाडू दिलेत. आणि तुमची विचारपूस पण करायची होती म्हणून आलतो. आता जाऊ का मी? ते लाडू दे इकडं, आणि तू जा कुठं बी. देतो. आई तुळजाईनं आपली प्रार्थना ऐकली म्हणायची. म्हणजे? अरे बंड्या, कमळीला लय दिवसापासनं सरू काकीची लय आठवण यायला लागली. मला तर असं वाटत होतं आता कॉलेज बुलेज सोडून जाती की काय गावाला सरू काकीला भेटायला. आया ना आबा कसं आहेत र? अगं विषय काल लय मजेत, एकदम फिट अँड फाट. आणि सरू काकीने तुझी लय आठवण काढलेली ग, म्हणून तर मी आलो ना इथवर. आबा मस्त आहेत सगळे. मूर्ख लेकाची, कळत कसं नाही तुला? आपण कुठे आलो? हॉस्टेल, आपल्या मालकीच्या लेडीज हॉस्टेलमध्ये आलेलो कॉलेजमध्ये. इथे जर आपण नेहमी सारख्या जर आलो असतो आणि आपण जे काम करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत, हे काम करत असताना आपल्याला जर का कोणी पाहिलं, जर का कोणी आपल्याला ओळखलं आणि ह्याची चहाडी तुझ्या सासूकडे केली तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? सांगते ते ऐक नीट. आपण त्या कमळीच्या खोलीकडे लपून छपून जात असताना जर का आपल्याला कोणी बघितलं, म्हणजे इथल्या गार्डने बघितलं, वॉचमनने बघितलं किंवा कॉलेजमधल्या मुलींनी जर का आपल्याला ओळखलं आणि जर का आपल्याला काही प्रश्न विचारले तर आपण काय उत्तर द्यायचं?
याच्याविषयी काही विचार केलायस का? नाही ना, म्हणून सांगते, कळलं? वास येतोय ना, तो घे, सहन कर. काहीतरी मोठं मिळवायचं असेल ना, तर हे असे छोटे छोटे त्रास आपल्याला सहन करावे लागतात. चल चल. आई भीती वाटते ग. अनिकाने काय सांगितलं? काय सांगितलंय? काय? कमळीच्या खोलीमध्ये तिच्या भिंतीवर तिच्या फॅमिलीचा फोटो टांगलेला आहे. तो फोटो एकदा का आपण आपल्या डोळ्यांनी बघितला ना, की म्हणजे आपल्या सगळ्या शंकांचं निरसनच होऊन जाईल. आलं लक्षात? चल आता आधी तिकडेच जायला चल. चल ना. नाही, इथे कामासाठी आलो होतो तर आईचा फोन आला. मला हॉस्टेलवर जाऊन जरा चौकशी करून ये, बघ सगळं व्यवस्थित आहे की नाही. तेव्हा इन शॉर्ट म्हणजे काय, मी इन्स्पेक्शन करायला आलोय असं म्हणायचं. त्याच्याशी बोलत असताना तू दिसलीस म्हणून तुला थांबवलं. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसं आहे? मस्त. बरं मला सांग, कॉलेजमध्ये इलेक्शनचा माहोल आहे, तू उभी राहणार आहेस की नाही? म्हणजे तू इलेक्शन लढवणार आहेस की नाही? व्हेरी गुड. चला, म्हणजे या कॉलेजला यावर्षी चांगला GS लाभणार, तर अभिनंदन. हो, आधी निवडणुका हो तर द्या. त्या तर होतीलच ग, आणि निवडून सुद्धा तूच येशील मला पूर्ण खात्री आहे. तुझ्यासारख्याच लोकांची आज लीडर म्हणून गरज आहे, कारण तुझ्यात त्या सगळ्या क्वालिटीज आहेत बा. इन ऍडव्हान्स तुझं अभिनंदन. थँक्यू काका. आता तुम्ही मला एवढ्या भारी शुभेच्छा दिल्यात की नाही, मग मला बी तुम्हाला काहीतरी द्यायला लागतंय. आता तू काय देणार आहेस मला? तुम्ही एक काम करा, आमच्या खोलीवर चला. माझ्या आईनं की नाही लई भारी लाडू दिलेत बघा, तुम्हाला लई आवडतील. लाडू? लाडू आणि मी, माझा वीक पॉइंट आहे लाडू. होय काय? हा. मग तर चला चल. चला चला चला.